नमस्कार मित्रांनो, बुक माय समरीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. 1962च्या युद्धामध्ये भारताचा विजय झाला असता का? हे शक्य होते का? कदाचित हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात येत असेल. प्रत्यक्षामध्ये 1962मध्ये भारताचा या युद्धात दारुण पराभव झाला होता. मुळात हा पराभव म्हणजे ह्यामध्ये लष्कराची काहीही चूक नव्हती, पण लष्कराला सज्ज करण्यात, कोणत्याही युद्धासाठी लष्कराला जे सज्ज केलं जातं तशा प्रकारे 1962मध्ये सुद्धा लष्कराला सज्ज करण्यात त्यावेळचे राज्यकर्ते कमी पडले. परंतु अपुऱ्या तयारीनिशी आणि अपुऱ्या साहित्यानिशी भारतीय सैनिकांनी चीनी सेनेला तीव्र प्रतिकार केला होता. आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे ते पुस्तक वाचल्यानंतर जो मी प्रश्न तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला विचारला होता तो पुन्हा एकदा तुमच्या मनात येऊ शकतो. खरंच भारताचा या युद्धात विजय होणे शक्य होते का? या पुस्तकाचं नाव आहे अननोन अँड अनसंग, इंडियन एअरफोर्स इन सिनो इंडिया वॉर 1962. हे पुस्तकसुद्धा त्यांनीच लिहिलं आहे ज्यांनी भारतीय हवाई दलाच्या पहिल्या काश्मीर युद्धातील योगदानाविषयी माहिती लिहिली, एअर मार्शल भरत कुमार. हे पुस्तक वाचल्यानंतर कदाचित तुमच्या मनात हा प्रश्न उपस्थित होईल की भारतीय हवाई दलाचा पूर्ण क्षमतेनं या युद्धात वापर का केला गेला नाही. पुस्तकाचं शीर्षक जे आहे अननोन अँड अनसंग हे खरंच एकंदरीत परिस्थितीला पूरक आहे. म्हणजे भारतीय हवाई दलानं जी काही मर्यादित भूमिका या युद्धामध्ये बजावली होती ती भूमिका नेहमीच पडद्याआड राहिली, ती भूमिका नेहमीच दुर्लक्षित राहिली. सर्व लोकांना भारतीय लष्कराचा पराक्रम माहिती आहे, पण भारतीय हवाई दलानं चीन विरुद्धच्या युद्धामध्ये काय केलं ते कदाचित फारशा कोणाला माहीत पण नाही. आज हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की भारतीय हवाई दलाची भूमिका, भारतीय हवाई दलाचं जे थोडंफार योगदान होतं ते किती महत्त्वपूर्ण आणि किती निर्णायक होतं. हे पुस्तक म्हणजे या पुस्तकाची माहिती मी तुम्हाला 2 भागात देणार आहे. आजच्या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एकंदरीत जो इतिहास आहे, म्हणजे चीनचा इतिहास, तिबेटचा इतिहास. सुरुवातीला भारताचा शेजारी नसलेला चीन तिबेटला गिळंकृत केल्यानंतर कसा काय भारताचा शेजारी बनला आणि एकंदरीत भारत आणि चीन यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे त्याच्याबद्दल या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि ह्याच्यानंतर जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये प्रत्यक्ष युद्धामध्ये भारतीय हवाई दलानं काय कामगिरी केली याचा आपण आढावा घेणार आहोत. तर चला या अद्भुत प्रवासाची सुरुवात करूया. भारत आणि चीन यांच्यामध्ये 1962मध्ये हे युद्ध का झालं? या दोन्ही देशांमधला सीमावाद, म्हणजे त्या दोन्ही देशांमध्ये सीमेवरून जो वाद होता तो या युद्धामागचा मूळ कारण होता. त्यामुळे भारतीय हवाई दलाचा या युद्धातील पराक्रम पाहण्यापूर्वी लेखकाने या पुस्तकामध्ये या दोन्ही देशांच्या सीमावादाचा इतिहास सांगितलेला आहे. जर आपण भूगोल पाहिला, जर आपण भारताचा नकाशा पाहिला तर आपल्याला दिसून येते की भारत आणि चीन ह्यांच्यामध्ये 3 मुख्य क्षेत्रांमध्ये सीमेवरून मतभेद आहेत. ते म्हणजे एक तर आहे पश्चिमेकडील क्षेत्र म्हणजे लडाख, दुसरं आहे मध्य क्षेत्र उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश वगैरे, आणि तिसरं आहे पूर्वेकडील प्रदेश म्हणजेच ज्याला पहिला नेफा म्हटलं जायचं आणि आत्ता ज्याला अरुणाचल प्रदेश म्हटलं जातं. या प्रत्येक क्षेत्राचा आपापला असा वेगळा इतिहास आहे. या प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही वाद झालेत या दोन्ही देशांमध्ये त्याचा आपापला वेगळा इतिहास आहे. खरं बघितलं जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर भारत आणि चीन हे दोन्हीही देश एकमेकांचे शेजारी कधीही नव्हते. या दोन्ही देशांच्या मध्ये जगाचे छप्पर म्हणवला जाणारा तिबेट नावाचा एक छोटासा देश होता. परंतु 1950मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केला
आणि चीनच्या सीमा या भारताच्या सीमेला येऊन पोहोचल्या. त्यामुळे आपल्याला जर हा सीमावादाचा इतिहास पाहायचा असेल तर त्याच्या आधी आपल्याला तिबेटचा इतिहास पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. लेखकाने एकदम सविस्तरपणे तिबेटचा इतिहाससुद्धा या पुस्तकामध्ये नमूद केला आहे. तिबेटचे साम्राज्य हे दक्षिणेत बंगालपासून ते उत्तरेत मंगोलियापर्यंत पसरलेले होते. इसवी सन 7व्या शतकात तिबेटचा राजा सोन त्सानने चीनवर आक्रमण करून तिथल्या राजकन्येशी आपलं लग्न केलं आणि तिबेटी साम्राज्य हे मध्य आशियापर्यंत वाढवलं. याच राजाने नेपाळवर सुद्धा आक्रमण केलं आणि नेपाळच्या राजकन्येशी लग्न करून नेपाळला सुद्धा आपल्या साम्राज्याला जोडून घेतलं. तिबेटची ही बलाढ्यता जवळजवळ 2 शतके टिकली. इसवी सन 13व्या शतकात मंगोलियाच्या चंगेज खानाने तिबेट आणि चीनवर आक्रमण करून हे दोन्ही प्रदेश आपल्या प्रदेशाला जोडले. त्यानंतर चीनने अनियमितपणे तिबेटवर आपले आधिपत्य गाजवले. 1910 मध्ये चीनच्या राष्ट्रवादी सरकारने तिबेटवर आक्रमण करून ताबा मिळवला, पण हा ताबा एकदम अल्पजीवी ठरला. 1911 मध्ये तिबेट पुन्हा स्वतंत्र झाला आणि पुढे 36 वर्ष म्हणजे चीननं तिबेटवर पुन्हा ताबा मिळवेपर्यंत 36 वर्ष तिबेट हा एक स्वतंत्र देश होता. 1950 मध्ये चीनने तिबेटवर ताबा मिळवल्यानंतरच चीनच्या सीमा या भारताच्या सीमेला येऊन भिडल्या आणि चीन भारताचा शेजारी बनला. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ब्रिटिशांच्याकडून सत्तेसोबतच देशाच्या सीमासुद्धा स्वतंत्र भारताच्या सरकारला हस्तांतरित केल्या गेल्या. 1947 मध्ये ज्यावेळी जम्मू काश्मीरचे राज्य हे भारतामध्ये विलीन झाले त्यावेळी त्या जम्मू काश्मीर राज्याच्या सीमा ह्या भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा बनल्या. इतिहासामध्ये ब्रिटिशांनी भारताचं हे जे पश्चिमेकडचं राज्य आहे जम्मू काश्मीर आणि तिबेट, म्हणजे त्या काळी तिबेट स्वतंत्र होता, चीनचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. या काळात तिबेट आणि काश्मीर राज्यातल्या सीमा निर्धारण करण्यासाठी ब्रिटिशांनी काय काय पावले उचलली आणि हे काम म्हणजे किती अवघड होतं, किती किचकट होतं, या सीमा निर्धारणाची पूर्ण सगळी माहिती एकदम सविस्तरपणे लेखकाने या पुस्तकात दिलेली आहे. त्याच्यावरून आज जो काही वाद चालू आहे भारत आणि चीनमध्ये आपल्याला कळून येतं की ती सीमा किती खडतर आहे, तो जो प्रदेश आहे तो किती खडतर आहे आणि त्या प्रदेशावर सातत्यानं नजर ठेवणे किती कठीण आहे. त्यामुळे आपल्याला कळून येईल की त्या इतिहासात सुद्धा हे काम किती अवघड होते. यासोबतच लेखकाने या पुस्तकात आणखी एका सीमारेषेच्या निर्धारणाची कहाणी या पुस्तकात दिलेली आहे. ती आहे मॅकमोहन लाईन. मॅकमोहन लाईन भारताचा जो पूर्वोत्तर भागातील जो नेफा प्रदेश आहे, त्या काळी त्याला नेफा म्हटलं जायचं, आत्ताच्या काळी त्याला अरुणाचल प्रदेश म्हणतात. तर अरुणाचल प्रदेश आणि चीन किंवा तिबेट या दोघांच्या मध्ये जी सीमारेषा आखण्यात आली त्याला नाव दिलं गेलं मॅकमोहन लाईन. या मॅकमोहन लाईन ही रेषा कशी निर्माण झाली, ही सीमा कशी बनवण्यात आली याची सुद्धा पूर्ण सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. या माहितीवरूनच आपल्याला स्पष्टपणे कळून येते की विशिष्ट अशा भौगोलिक परिस्थितीमुळे म्हणजे केवळ मॅकमोहन लाईनच नाही तर तिबेट आणि लडाखच्या मध्ये सुद्धा जी एक सीमारेषा आखण्यात आली, ह्या दोन्ही भागामध्ये जी एक अशी विशिष्ट भौगोलिक परिस्थिती आहे, जी एक खडतर असा तो दुर्गम प्रदेश आहे, याच्यामुळे सीमा निर्धारणाचे हे काम, सीमा निश्चित करण्याचे हे काम किती किचकट होते. आणि म्हणूनच ज्यावेळी चीनने तिबेटवर कब्जा केला त्यावेळी तिबेटने स्वतंत्र असताना ज्या ब्रिटिश सत्तेसोबत या सीमा निर्धारित केल्या त्या मानण्यास चीनने पूर्णपणे नकार दिला आणि पुन्हा या भौगोलिक परिस्थितीमुळे एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली की नक्की ही मॅकमोहन लाईन असेल किंवा तिबेट आणि चीनची सीमा असेल की ही नेमक्या कोणत्या प्रदेशातून जाते. आणि ही गोंधळाची परिस्थिती मुळात पुढे जाऊन युद्धासाठी कारण बनली. स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारसमोर पंतप्रधान नेहरूंच्या समोर एक फार म्हणजे एक जटिल असा प्रश्न उभा होता
तो म्हणजे स्वतंत्र भारताची सेना आणि निमलष्करी दले यांना पहिला मजबूत करावं की आर्थिक आणि सामाजिक विकासाकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं. कारण स्वातंत्र्यानंतर भारताची आर्थिक परिस्थिती इतकी मजबूत नव्हती की एकाच वेळी ह्या दोन्ही प्रश्नांना किंवा ह्या दोन्ही प्रश्नांना सोडवलं जावं. एका वेळी एकच प्रश्न किंवा एका वेळी एकाच गोष्टीला प्राधान्य देणं त्या काळी शक्य होतं. भारत एक लोकशाही देश असल्यामुळे साहजिकच पंतप्रधान नेहरूंनी आर्थिक आणि सामाजिक विकासाकडे पहिलं प्राधान्य देण्याचं ठरवलं. यामागं त्यांचं महत्त्वाचं कारण हे असं होतं की पाकिस्तान वगळता दुसरा कोणता देश आपला शत्रू आहे असं त्यांच्या मनात सुद्धा नव्हतं. चीनचा विचार त्यांच्या मनातही कधी शत्रू म्हणून आला नाही आणि पाकिस्तानच्या सेनेसोबत लढण्यासाठी आपली भारतीय सेना ही पुरेशी मजबूत आहे याची त्यांना खात्री होती. आणि म्हणूनच लष्कराच्या आधुनिकीकरणाकडे, म्हणजे असं नाही की लष्कराच्या आधुनिकीकरणाकडे या गरजांकडे लक्ष पुरवण्यात नाही आलं, पण त्याच्यापेक्षा जास्त प्राधान्य आणि जास्त महत्त्व देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाकडे देण्यात आलं. आणि म्हणूनच देशाच्या ज्या सीमारेषा होत्या त्या सीमारेषामध्ये जे पायाभूत सुविधांचा विकास होणं अपेक्षित होतं तेवढा विकास होऊ शकला नाही. पाकिस्तानच्या लढाईत आपण मजबूत आहोत आणि चीनसोबत जर काही समस्या असेल तर ती आपण चर्चेतून सोडवू अशी पंतप्रधान नेहरूंची भावना होती. त्यामुळेच सीमा भागातील पायाभूत सुविधांचा विकास आणि लष्कराच्या आधुनिकीकरणाची तत्काळ गरज पंतप्रधान नेहरूंना वाटली नाही. त्याचवेळी 1954मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार झाला. ह्या करारामुळे पंतप्रधान नेहरू अजूनच आश्वस्त झाले की आता चीन आणि भारत यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लष्करी संघर्ष होणार नाही. एक प्रकारे आश्वस्त झाल्यामुळे चीनच्या सीमेकडे सरकारचे थोडे दुर्लक्षच झाले. मात्र 1950मध्ये ज्यावेळी चीनने तिबेटवर ताबा मिळवला आणि भारतीय क्षेत्रात सुद्धा घुसखोरी होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या, त्यावेळी सरकारला ह्या समस्येचं गांभीर्य समजायला सुरुवात झाली आणि त्यानंतर सरकारने म्हणजे ह्या समस्येला सोडवण्यासाठी एक प्रसिद्ध अशी पॉलिसी तयार केली. ती होती फॉरवर्ड पॉलिसी. फॉरवर्ड पॉलिसी तसं जर बघितलं, तुम्ही जर सर्च पण केलं तर तुम्हाला बरीच वेगळी माहिती मिळेल की पॉलिसी नेमकी काय आहे, या पॉलिसी मागचा नेमका उद्देश काय होता आणि ही पॉलिसी कशा प्रकारे राबवली गेली आणि ही पॉलिसी राबवण्यामध्ये काय काय अडचणी होत्या, ह्या सगळ्याची माहिती, फॉरवर्ड पॉलिसीबद्दलची सगळी माहिती आणि भारतीय हवाई दलाच्या मदतीशिवाय ही पॉलिसी राबवणं कसं अवघड नाही, अशक्य होतं, ह्या सगळा भाग, ही सगळी माहिती मी तुम्हाला पुढच्या आपल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे, जो ह्या सिरीजचा दुसरा भाग असणार आहे. दुसरा भाग म्हणजे हा जर तुम्हाला इतिहास आता थोडा बहुत कळाला असेलच, बाकी तुम्हाला एक पूर्ण सविस्तर इतिहास जर माहिती करून घ्यायचा असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचलंच पाहिजे. म्हणजे तुम्हाला केवळ युद्धाची नाही तर इतिहासाची आणि त्या प्रदेशातला जो भूगोल आहे त्याची पण पूर्ण माहिती मिळते. ज्यावेळी हा दुसरा भाग म्हणजे पुढचा व्हिडिओ पण ज्यावेळी येईल आणि तुम्ही तो पाहाल, हे दोन्ही व्हिडिओ ज्यावेळी तुम्ही पाहाल त्यावेळी तुमच्या मनात खरंच हा प्रश्न निर्माण होईल की इतिहासात जे झालं ते बदलणं खरंच शक्य होतं. पण कदाचित आपण सरकारला पण पूर्ण दोष देऊ शकत नाही, कारण त्यावेळी नेहरूंचं जे सरकार होतं त्यांचा शांततेवर विश्वास होता, त्यांचा संघर्षावर विश्वास नव्हता आणि कदाचित शांततेवर अतिविश्वास ठेवल्यामुळेच लष्कराच्या गरजांच्याकडे आणि सीमारेषा सुरक्षित करण्याकडे या सरकारचं दुर्लक्ष झालं. भारतीय हवाई दलाचा वापर का केला गेला नाही हे एक म्हणजे एक मोठा प्रश्न आहे. त्याची काही कारणे लेखकाने दिलेली आहेत या पुस्तकामध्ये, जी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. पण नक्कीच जर भारतीय हवाई दलाचा जसा काश्मीरच्या युद्धात पूर्ण क्षमतेनं वापर केला गेला तसा इथेही केला गेला असता तर नक्कीच ही जी एक नामुष्की आपल्या वाट्याला आली ती अजिबात आली नसती.
उलट ही नामुष्की चीनच्या वाट्याला गेली असती. कदाचित चीनचा पराभव झाला असता 1962मध्ये, तर शक्यता ही पण आहे की चीनमध्ये त्यावेळी जे कम्युनिस्ट सरकार होतं ते पण कोसळलं असतं आणि चीनमध्ये सुद्धा कदाचित लोकशाही आली असती. पण ही शक्यता ही माझी स्वतःची कल्पना आहे. त्याला किती असं झालं असतं नाही झालं असतं ते मला खरंच माहिती नाही. हा सगळा जर आणि तरचा भाग आहे. पण नक्कीच पुढचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळून येईल की जी थोडी बहुत भूमिका भारतीय हवाई दलानं बजावली ती बजावली नसती तर भारतीय लष्कराला हे युद्ध अजूनच अवघड गेलं असतं. तर पुन्हा एकदा मी सांगतो, कोविड प्रिकॉशन्स घ्या, सुरक्षित राहा, घरच्यांना परिवाराला सुरक्षित ठेवा. आपण काही दिवसांनी पुढच्या व्हिडिओमध्ये भारतीय हवाई दलाने जी भूमिका बजावली या युद्धामध्ये त्याच्याविषयी माहिती. तोपर्यंत सुरक्षित राहा. खूप खूप धन्यवाद.